पूर्ण काटाचं काम तुम्हाला मिळून जाणार आहे आणि सोबत सोबत इथे तुम्हाला अशी पद्धतीने चौडी बॉर्डर मिळणार आहे, जी की निर्यांच्या भागामध्ये येणार आहे। आणि इथे जी आहे ना ती बारीक बॉर्डर येणार आहे, एकदम मस्त आणि छान कलर मॅचिंग येणार आहे। पॅकेजिंग पण अशाच पद्धतीने येणार आहे, जसं काय तुम्ही बघताय कॉन्ट्रास्ट बेस्ड राहणार आहे, प्रत्येक साडीमध्ये कॉन्ट्रास्ट येणार आहे। त्याचा ब्लाउज पीस पण बॉर्डरच्या अकॉर्डिंगच येणार आहे। अशा पद्धतीने पूर्ण बारीक बुटे, ह्याच्या अगोदरचे जे कलेक्शन दाखवले त्याच्यामध्ये मोठे बुटे होते, आता ह्याच्यामध्ये अतिशय बारीक बारीक बुटे येणार आहे। ह्याच्यामध्ये पण कॉन्ट्रास्ट यूज केलेला आहे। ह्याची बॉर्डर चौडी दिलेली, तर ह्याची बॉर्डर जी आहे ना ते मीडियम मध्ये दिलेली। लाईट कलरचा सेट दिलेला आहे, ज्यांना लाईट कलर पाहिजे तर लाईट कलर मिळेल, ज्यांना डार्क कलर पाहिजे त्यांना डार्क सुद्धा मिळेल। तर हे बघा मरून कलर झाला, एक भगवा कलर झाला। काटा पदराची सिल्कची साडी नावानी विक्री होते होते होते, कारण की ही खूप सुंदर दिसते। अशा पद्धतीने कॉन्ट्रास्ट मध्ये ह्याच्यामध्ये बुटे येणार आहे। आता हे जे बुटे आहेत ना ते विविंगच्या कामासोबत येणार आहे। डार्क शेड आहे, डबल शेड राहणार आहे, हिरवागार तुम्हाला इथे पूर्ण जी आहे ना ती साडीचा कलर मिळत आहे। सोबत सोबत तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण हेवी जो आहे ना तो याचा पल्लू मिळणार आहे। प्रत्येक दिवशी प्रत्येक वारी काही नवीन पाहिजे, बट कुठे मिळतात? एकच दुकानावर जाऊन जाऊन तिकडनं मालच प्रोव्हाइड नाही होते। कशा पद्धतीने आपण आपल्या फॅशनला इन्क्रीज करू, म्हणून काय करतात कस्टमर इतर भरपूर अशा मार्केटमध्ये रिसर्च करत राहतात, बघत राहतात, जमेल पटेल तर खरेदीही करतात। म्हणून तुम्ही तुमच्या दुकानामध्ये पूर्ण मॉल सारखा एक सेटअप ठेवा, एक दुकानासारखा सेटअप ठेवा। तुमच्यापाशी व्हेरायटी अशी ठेवा की जे शोरूम मध्ये मिळणार। तुमच्यापाशी अशी व्हेरायटी हवी की जी कस्टमरला नीड असेल, गरज असेल आणि त्यालाही नवीन नवीन अपडेट करा। कारण की प्रत्येक दिवसाला नवीन काय घालायचे, तर प्रत्येक दिवसाला आपण पण काही आपला स्टॉक नवीन करावा। हे प्रयत्न जेव्हा तुमचा असेल तर नक्की तुमचा सेल्स दुप्पट होणार आहे। नमस्कार, मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अंकलेश्वर सिल्क मिल्स मध्ये। आज आपण बघणार आहे काठापदराच्या सिल्कच्या साड्या। तर इथे मी तुम्हाला पूर्ण सेट दाखवणार आहे, म्हणजे आज एका रंगामध्ये एका डिझाइन मध्ये कशा पद्धतीने तुम्ही परचेसिंग करू शकता ते सर्व काही इन्फॉर्मेशन पण तुम्हाला सांगणार आहे। तर ही पूर्ण भरलेला काम येणार आहे काटाचा, हे बघा पूर्ण काटाचं काम तुम्हाला मिळून जाणार आहे। आणि सोबत सोबत इथे तुम्हाला अशी पद्धतीने चौडी बॉर्डर मिळणार आहे, जी की निर्यांच्या भागामध्ये येणार आहे। आणि इथे जी आहे ना ती बारीक बॉर्डर येणार आहे। सोबत सोबत ह्याचा पल्लू जर मी तुम्हाला दाखवेल तर बघा अशा पद्धतीने कॉन्ट्रास्ट बेस मध्ये तुम्हाला पल्लू येणार आहे। कपडा काठपदर सिल्कची साडी राहणार आहे, जे की प्रत्येक लेडीजांना आवडते। आणि आता येणाऱ्या सणाला किंवा येणाऱ्या फेस्टिवल मध्ये हे सर्व काय जास्त विक्री होणार आहे। हे जे कलर मॅचिंग बघा एकदम मस्त आणि छान कलर मॅचिंग येणार आहे। पॅकेजिंग पण अशाच पद्धतीने येणार आहे, जसं काय तुम्ही बघताय कॉन्ट्रास्ट बेस्ड राहणार आहे, प्रत्येक साडीमध्ये कॉन्ट्रास्ट येणार आहे। त्याचा ब्लाउज पीस पण बॉर्डरच्या अकॉर्डिंगच येणार आहे। जो पल्लू येणार आहे त्या पल्लूच्या हिशोबानेच तुम्हाला बॉर्डर येणार आहे आणि तसंच ब्लाउज पीस सुद्धा येणार आहे। ह्यांचे कलर मॅचिंग आहे। अशा पद्धतीने एक सेट होतो आणि अशा पद्धतीने तुम्हाला सेट टू सेट खरेदी करायचा असतो। बघा काही वेळेस असं असतो का एक दोन पीस मिळेल का, एक दोन पीस नाही मिळणार, बट अशा पद्धतीने कलर मॅचिंगच्या सोबत डिझाइन ऑप्शनच्या सोबत तुम्हाला मिनिमम 10,000ची खरेदी नक्की होणार। तेही एक अशा कंपनी सोबत जुडून जिथे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेट मिळेल, चांगली क्वालिटी मिळेल आणि सोबत सोबत तुम्हाला पाहिजे फॅशनच्या हिशोबाने ते सर्व ट्रेंडिंग व्हेरायटी पण तुम्हाला इकडे मिळून जाणार आहे। चला नेक्स्ट कलेक्शन बघूया। तर नेक्स्ट कलेक्शन मध्ये व्हेरायटी बघाल तर बघा अशा पद्धतीने पूर्ण बारीक बुटे, ह्याच्या अगोदरचे जे कलेक्शन दाखवले त्याच्यामध्ये मोठे बुटे होते, आता ह्याच्यामध्ये अतिशय बारीक बारीक बुटे येणार आहे। ह्याच्यामध्ये पण कॉन्ट्रास्ट यूज केलेला आहे। ह्याची बॉर्डर चौडी दिलेली, तर ह्याची बॉर्डर जी आहे ना ते मीडियम मध्ये दिलेली, म्हणजे की प्रत्येकांना आवडीच्या हिशोबाने हे सर्व कलेक्शन इथे तुम्हाला मिळून जाणार आहे। बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण भरुई जे आहे ना ते पल्लू येणार आहे आणि छान दिसते ही साडी, ही अंगाला उठून दिसते आणि छान पण दिसते आणि तशीच डिस्प्ले वर लावली तर झटकापट विक्री पण होणार आहे। हे यांचे कलर मॅचिंग आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघा लाईट कलरचा सेट दिलेला आहे। ज्यांना लाईट कलर पाहिजे तर लाईट कलर मिळेल, ज्यांना डार्क कलर पाहिजे त्यांना डार्क सुद्धा मिळेल। तर हे बघा मरून कलर झाला, एक भगवा कलर झाला। तर अशा पद्धतीने पूर्ण तुम्हाला कलर मॅचिंग सोबत व्हेरायटी मिळणार आहे आणि हे सर्व काही तुम्हाला मिळत आहे मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये। आता ह्याच्यानंतरचं अजून एक कलेक्शन दाखवेल, जे की तुम्ही बघताय बघा साड्यांचा बिझनेस करताय तर साड्यांमध्ये अशी व्हेरायटी ठेवा की जो माल तुम्ही खरेदी केलेला आहे किंवा तुम्ही जे परचेस केलेला आहे तो विक्री व्हायला पाहिजे। तुम्ही साड्या खरेदी केल्या ते तुमच्या स्वतःसाठी नाही, एखाद्या वेळेस कस्टमर जे आहेत ना म्हणजे आपले व्यवसाय करतात ते व्यापारी ते काय करतात
आपल्या मनानुसार ज्यांना कलेक्शन परचेस करतात, पण काही वेळेस कस्टमरांची चॉईस काही वेगळी असते, मग त्यांना तुम्ही कसं देणार? म्हणून तुम्ही तुमच्या मनाच्या हिसाबाने 50 ते 60% माल ठेवा, बाकी 40% माल असा ठेवा की कदाचित विक्री होईल अशा पद्धतीने. कारण की कस्टमरांची चॉईस वेगळी आहे, तुमची आणि माझी चॉईस वेगळी आहे. तुम्हाला लाल कलर आवडतो, तुम्हाला पिवळा आवडतो, असंही होऊ शकतो ना. म्हणून तशाच पद्धतीने तुम्ही स्टॉक ठेवला ना, तेव्हाच तुमचा चांगला बिझनेस ग्रो होणार आहे. हे बघा, छान छान कलेक्शन इकडनं प्रोव्हाइड होऊन जाणार आहे. आजचे जे मी कलेक्शन दाखवते ते काठापदराच्या कलेक्शन दाखवते. काठापदराची सिल्कची साडी नावाने विक्री होते होते होते, कारण की ही खूप सुंदर दिसते. अशा पद्धतीने कॉन्ट्रास्ट मध्ये ह्याच्यामध्ये बुटे येणारे. आता हे जे बुटे आहेत ना, ते विविंगच्या कामासोबत येणारे छान छान कलेक्शन धाग्यांच्या वर्क मध्ये तुम्हाला पाहिजे. आणि हो, काठपदर साडी म्हणली ना, एक प्रश्न येतो की अंगाला टोचेल का? तर ही जी साडी आहे ती अतिशय माऊ येणारे, बघू शकता कपडा माऊ येणारे, टोचणार नाही. चांगला व्यवस्थित कपडा तुम्हाला इकडनं प्रोव्हाइड होते. तुम्ही जर साड्यांचा बिझनेस करताय किंवा करायचा विचार करताय, हे सर्व कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. कारण की तुमचे दुकान महाराष्ट्राला आहे, मग ते जळगावला असू किंवा भुसावळला असू किंवा पुणेला असू, कुठेही आहे तुमचे महाराष्ट्रामध्ये दुकान, तर काठपदरच्या साड्या नक्की ठेवा. कारण की काठपदरच्या साड्या कस्टमरांची डिमांड असतेच असते, आणि तेही महाराष्ट्रीयन कस्टमरांची. जास्त जे विक्री होतात ना, ते कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते. नेक्स्ट आर्टिकल डार्क शेड आहे, डबल शेड राहणार आहे, हिरवागार. तुम्हाला इथे पूर्ण जी आहे ना ती साडीचा कलर मिळत आहे, सोबत सोबत तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण हेवी जो आहे ना तो याचा पल्लू मिळणार आहे. छान विविंगच्या कामासोबत हे कलेक्शन मिळून जाणार आहे. हे सर्व कलेक्शन तुम्हाला रेट वाईज जाणायचे, जे कलर मॅचिंग जाणायचे, तर फक्त आणि फक्त व्हॉट्सअपवर हाय करून मेसेज करा. सिल्क साडी किंवा काठपदर साडी किंवा पार्टीवेअर साडी किंवा तुम्हाला प्रिंटेड साडी बघायची, प्रिंटेड साडी फक्त 100 रुपयापासून आहे, 250 रुपयापासून स्टार्टिंग होते तुम्हाला सिल्कच्या साड्या. प्रत्येक साड्यामध्ये स्टार्टिंग रेट सांगितली, बाकी पर्टिक्युलर एक एक साडीची तुम्हाला प्राइस जाणायची आहे, तर तुम्ही कॉल करावा लागेल. एक कॉल करून तुम्ही डायरेक्टली आमच्या संग जोडू शकता आणि असे काही नवीन ट्रेंडिंग व्हरायटी तुमच्या दुकानामध्ये मेंटेन करू शकता, तेही सेट टू सेट. सेट टू सेट मध्ये काय फायदा होतो तेही सांगेल, कारण की कस्टमरांची चॉईस वेगळी असते, अगोदर मी तुम्हाला सांगितलंच. तसंच कस्टमरांना कलर चार्ट पण तुम्ही दाखवू शकता, डिझाईन ऑप्शन पण दाखवू शकता, तर कस्टमर इतर दुकानामध्ये नाही जात. जेव्हा तुमची जी कलेक्शन आहे ते चांगलं असेल, तेव्हाच तुम्ही चांगला मार्जिन अर्न करू शकता. लोक लाखो रुपये पण कमवत आहे ह्या साड्यांच्या बिझनेस मध्ये, आणि कोणी अशी आहे जी घरातना स्टार्टअप केलेला आहे, तेही लाखो रुपये कमवत आहेत, कारण की त्यांच्यापाशी कलेक्शन आहे. जर तुम्ही नसेल कमवत तर आजच कॉल करा. अंकलेश्वर सिल्क मिल्सला तुम्ही लाईव्ह व्हिजिट करून परचेसिंग करू शकता किंवा ऑनलाईन पण माल मागू शकता. सीओडीचा ऑप्शन आहे. मिनिमम 10,000ची खरेदी राहणार आहे, बाकी तुमच्यावर डिपेंड आहे. तुमचा बजेट लाख, 2, 3, 4 लाख असेल, किंवा तुमच्या बिझनेस अकॉर्डिंग तुम्ही घरात न करताय, दुकानात न करताय, त्या हिशोबाने तुमचा बजेट असेल तरी काही हरकत नाहीये. चला, मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.